नमस्कार, मी अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण संक्रांतनिमित्त गुळपापडीची रेसिपी पाहतोय. गुळपापडी खूप सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अतिशय उत्तम पद्धतीने बनवू शकता. ही तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल अशी एवढी खुसखुशीत बनते आणि खूप सोपी पद्धत आहे. कुणीही ही गुळपापडी बनवू शकतं. तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर गुळपापडी बनवण्यासाठी आपल्याला जे लागणारं साहित्य आहे, इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले. नॉर्मल चपातीचं पीठ वापरायचं आपल्याला. त्याच वाटीने आपण इथे 1.5 वाटी गूळ घेतले. गूळ थोडासा खाऊन घ्यायचा आणि इथे आपण अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. 1 चमचा वेलची पूड घ्यायची आपल्याला आणि इथे बघा अर्धी वाटी आपण सुकामेवा घेतला. त्यात काजू, बदाम आणि थोडेसे पिस्ता आहेत. तर तुम्ही आवडेल तो सुकामेवा घेऊ शकता. तर चला गुळपापडी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ड्रायफ्रूट्सची एक भरड काढून घ्यायची आहे. अर्थातच मोठी आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे. खूप जास्त बारीक वाटायचं नाही, म्हणजे या गुळपापडीमध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स टाकतो त्याचा जो क्रंची टेस्ट आहे तो व्यवस्थित आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे ड्रायफ्रूट्स अशा प्रकारेच मोठे वाटून घ्यायचे आहेत. तर इथे ड्रायफ्रूट्सची पावडर तयार आहे. तर आता आपण ही पावडर एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर बघा इथे आपली जवळपास अर्धी वाटी ही पावडर झालेली आहे. तर आता आपण गुळपापडी बनवायला सुरुवात करूया. इथे मी एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे. त्यात आपण आता अर्धी वाटी साजूक तूप टाकूया. तर हे साजूक तूप मी अर्धी वाटी घेतले आणि जर तुम्ही वितळून तूप घेत असाल तर तुम्हाला पाऊण वाटी तूप लागेल. कारण आपले जे जिन्नस आहेत 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स, तर ते 1.5 वाटी होतं. तर त्यासाठी पाऊण वाटी तूप लागतं. जर तुम्ही घट्ट तूप घेत असाल तर मग अर्धी वाटी तूप घेतलं तरी चालेल. तर आता आपण गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्यात आणि आता आपल्याला अगदी मंद आचेवर ह्या गव्हाच्या पिठाला भाजून घ्यायचं आहे. एक थोडासा खरपूस कलर म्हणजे थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला या गव्हाच्या पिठाला भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून हे गव्हाचं पीठ कच्चं राहणार नाही आणि गुळपापडी ही टाळायला चिटकणार नाही. तर त्यासाठी खूप महत्त्वाची टीप आहे, हे पीठ भाजत असताना व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे. अगदी मंद आचेवर भाजायचं. जर मोठ्या गॅसवर तुम्ही पीठ भाजलात तर मग ते पीठ करपू शकतं. आणि इथे बघा शक्यतो नॉनस्टिक पॅनचा यूज करावा, नाहीतर गव्हाचं पीठ लवकर खाली चिटकलं जातं. तर अशा प्रकारे तर आता हळूहळू हे गव्हाचं पीठ भाजायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा त्यातून ते तूप जे आहे ते बाहेर पडायला सुरुवात होते आणि हे जे मिश्रण आहे एकदम रवाळ होतं आणि थोडीशी जाळी जी आहे या पिठामध्ये क्रिएट होते. त्यावेळेस समजायचं की आपलं जे गव्हाचं पीठ आहे ते व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचं. थोडासा वेळ लागतो, 7 ते 8 मिनिट लागू शकतात एवढं पीठ भाजायला, पण मंद आचेवरच भाजा हे पीठ, म्हणजे छान एक टेस्ट येईल आपल्याला. तर इथे बघा आपण अर्धी वाटी जे ड्रायफ्रूटचं पावडर करून ठेवलं होतं ते पीठही यात आपल्याला ॲड करायचं आहे, जेणेकरून आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते कच्चे राहणार नाहीत आणि तुपामध्ये ते व्यवस्थित भाजले जातील. साधारणतः एक 2 ते 3 मिनटं गव्हाच्या पिठासोबत हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मग हे आपली जी कढाई आहे ते गॅसहून बाहेर काढायची अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपल्याला यातल्या त्या थोड्याशा वाफा ज्या आहेत ते कमी होऊ द्यायच्या. वाफा कमी झाल्या की मग त्यात आपण जो गूळ घेतला होता तो गूळ टाकून घेऊया. तर इथे मी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता गूळ खाऊन यासाठी घ्यायचा, जर यात गाठी राहिल्या तर ते थोडंसं विरघळायला थोडंसं अवघड जातं, कारण आपण याला शिजवत नाही आहे नंतर. तर इथे वेलची पूड पण मी ॲड केलेली आहे. तर अशा प्रकारे आवडत असेल तर थोडंसं जायफळ किंवा तुम्ही सोप पण टाकू शकता, जर सोपही तुम्हाला आवडत असेल तर. आता हे मिश्रण थोडंसं व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण गरम असल्यामुळं हा गूळ आपोआपमध्ये मेल्ट होतो आणि एक बाइंडिंग जी असते गुळपापडीला ती व्यवस्थित येते. तर बघा एका अशा प्रकारे चौकोनी आकाराचं माझ्याकडे कंटेनर आहे. तर मी त्या कंटेनरचा यूज केलेला आहे. तुम्ही कुठल्याही ताटामध्ये जरी लावलात तरी चालेल. तर अशा प्रकारे हे मिश्रण काढून घ्यायचं आणि एका चमच्याच्या साह्याने किंवा पळीच्या साह्याने व्यवस्थित अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे. खूप छान आणि खूप सोपी पद्धत आहे गुळपापडी बनवण्याची. अतिशय सुंदर टेस्ट होते आणि खाताना पण एकदम क्रंची साऊंड येतो, कारण त्यात आपण जे ड्रायफ्रूट्स टाकले ते थोडेसे मोठेच काढून टाकलेले आहेत. तर अशा प्रकारे जेवढं होईल तेवढं प्रेस करून व्यवस्थित आपल्याला हे असं दाबून घ्यायचं मिश्रण. आणि माझ्याकडे एक चमचा आहे, त्या छोट्या चमच्याच्या साह्याने असं जास्त प्रेस करायचं, म्हणजे त्यात बाइंडिंग व्यवस्थित येते आणि हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित सेट होतं. तर अशा प्रकारे व्यवस्थित इव्हनली मी सगळीकडं स्प्रेड केलेलं आहे मिश्रण. आता आपण या मिश्रणाला गरम असतो तोपर्यंतच आपल्याला त्याला कट्स लावून द्यायचे आहेत. जर हे मिश्रण थंड झालं तर मग त्यानंतर कट्स लावणं खूप अवघड जातं. त्यासाठी अशा प्रकारे 1 इंचीच्या आकारावर आपल्याला अशा प्रकारे हव्यात त्या साईजमध्ये कट्स लावून घ्यायचे. तुम्हाला आवडेल तो शेपमध्ये तुम्ही
हे गुळपापडी कट करू घेऊ शकता. तर इथे मी स्क्वेअरमध्येच ही गुळपापडी कट करत आहे. तर खूपच सोपी पद्धत आहे, तुम्ही बघितलात ना. तर आता हे कट्स लावून झालेले आहेत. अगदी आपल्याला हे थंड होईपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे. इथे माझी जी गुळपापडी आहे ती पूर्णपणे थंड झालेली आहे. तर आता परत एकदा मी व्यवस्थित हे जे गुळपापडी आहे त्याची सुट्टी करून घेऊया चारही साईडने आपण, म्हणजे आपल्याला हे व्यवस्थित काढता येईल, मोकळी करता येईल. जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही एका कंटेनरमध्ये खाली बटर पेपर किंवा कुकिंग पेपर जो असतो तोही टाकू शकता, म्हणजे अलगद तुमच्या ह्या गुळपापडी निघतील. तर बघा मी हे सगळ्या गुळपापडी लूज करून घेतलेल्या आहेत. तर आता आपण ह्या लूज करून घेतल्यामुळे ते इझिली काढायला सोपं जातं. तर अशा प्रकारे आता आपण ही गुळपापडी एका कंटेनरमधून सुट्टी करून घेऊया आणि प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथं व्यवस्थित मी सुट्टी करून घेतलेली आहे आणि एका प्लेटमध्ये मी हे सर्व करते आहे. तर आपली ही गुळपापडी तयार आहे खाण्यासाठी. तर इथं मकर संक्रांतीला नक्की बनवा. अप्रतिम चव लागते आणि खूपच छान रेसिपी आहे. अगदी कमी वेळामध्ये, अगदी कमी जिन्नसामध्ये ही बनणारी गुळपापडी आहे. तर नक्की ट्राय करा. अगदी खुसखुशीत तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारी ही आपली गुळपापडी तयार आहे. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच जे घंटीचं आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करील त्याची नोटिफिकेशन तुम्ही बिलकुल मिस करणार नाही. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तर तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.